press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे प्रकरण 8 आहे भारतातील दारिद्र्य, त्या दारिद्र्याच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य, त्यानंतर पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषा, त्यानंतर दारिद्र्याचे जे काही प्रकार आहे ग्रामीण दारिद्र्य, शहरी दारिद्र्य या संदर्भात माहिती पाहिली. तसेच आपण मागील लेक्चरला भारतातील दारिद्र्याचा विस्तार या संदर्भात माहिती पाहिली. आज आपण भारतातील दारिद्र्याची जी काही कारणं आहेत, कोणत्या कारणामुळे भारतातील दारिद्र्य वाढलेलं आहे, त्या कारणांवर आजच्या या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर पहा, भारतातील दारिद्र्य, आता दारिद्र्य तुम्हाला सांगितलं की ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण न करता येणं अशी जी परिस्थिती आहे तिला तुम्ही दारिद्र्य म्हणतात. तर नियोजन आयोगाने पण एक व्याख्या केलेली आहे. नियोजन आयोगाच्या मते ग्रामीण भागातील जी व्यक्ती 2400 कॅलरीज आणि शहरी भागातील जी व्यक्ती 2100 कॅलरीज इतका आहार मिळेल एवढं उत्पन्न जर मिळू शकत नसेल तर अशा व्यक्तीला निरपेक्ष दृष्ट्या दारिद्र्य किंवा निरपेक्ष गरीब समजले जाते. ही नियोजन आयोगाची व्याख्या आहे. त्याचप्रमाणे सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना पाहिली आपण, यातच तुलना केली जाते गरीब श्रीमंत. तर आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं की निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य ही न संपणारी संकल्पना आहे. कधी ही सातत्याने विकसित असेल, विकसनशील देश असेल, ही प्रत्येक देशांमध्ये निदर्शनास येणारी संकल्पना आहे. परंतु निरपेक्ष दारिद्र्य ही फक्त विकसनशील देश आणि अविकसित देश यामध्ये निदर्शनास येणारी संकल्पना आहे. विकसित देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना निदर्शनास येत नाही. तर अशा या दारिद्र्याच्या बद्दल माहिती घेत असताना दारिद्र्याची जी काही कारण आहे त्या कारणांमध्ये पहा, दारिद्र्याचं सर्वात पहिलं कारण तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे, लोकसंख्या विस्फोट. पहा, लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, खाणारी तोंड वाढत आहे, पण त्याबरोबर कुटुंबाचं उत्पन्न वाढत नाही. पहा, आपण लोकसंख्येचं जे काही प्रकरण पाहिलं त्या लोकसंख्येच्या प्रकरणामध्ये लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने वाढते. म्हणजेच काय, तर लोकसंख्या 2, 2ची 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 अशा पद्धतीने लोकसंख्या वाढते. पण जे प्रोडक्शन आहे, प्रोडक्शन हे 1, 2, 3, 4 अशा गणितीय पद्धतीने वाढते. म्हणजे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात उत्पादनात वाढ घडून येत नाही आणि त्यामुळेच देशात दारिद्र्य निदर्शनास येत आहे. लोकसंख्या वाढली तरी देखील त्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याइतपत उत्पन्न लोकांकडे नसल्यामुळे गरिबीत सातत्याने वाढ होताना निदर्शनास येते. तर अशा प्रकारे आपण लोकसंख्या विस्फोट हे दारिद्र्याचं पहिलं कारण पाहिलं. जलद गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या मानाने गरजा भागविण्यासाठी असणाऱ्या ज्या काही साधन संपत्तीचं वाटप आहे ते असमान प्रमाणावर आहे आणि त्यामुळेच आपल्या देशामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतंय की ज्या आपल्या प्रमुख गरजा आहे त्या लोकांच्या पूर्ण होत नाही आणि लोक दारिद्र्यात किंवा गरिबीत राहतात. त्यानंतर पुढे आर्थिक वृद्धीचा मंदवेग हे दारिद्र्याचं दुसरं कारण आहे की आपल्याकडे जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे त्या आर्थिक वृद्धीचा वेग अतिशय मंद स्वरूपाचा आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये सातत्याने वाढही होत नाही. विकास आणि वृद्धी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहे. देशाची जर वृद्धी झाली तर सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबर उत्पन्नातही सातत्याने दीर्घकाळात वाढ होताना निदर्शनास येत असते. परंतु प्रत्यक्ष आपल्या देशाच्या बाबतीत आर्थिक वृद्धीचा जो वेग आहे तो अतिशय मंद स्वरूपाचा आहे. शेती व उद्योग क्षेत्रात मंद गतीने होणारी वृद्धी. आता शेतीच्या बाबतीत जर पाहिलं तर शेतीचं उत्पादन हे सर्वस्वी निसर्गावर अवलंबून, पावसावर अवलंबून
त्यामुळे सातत्याने कृषी उत्पादनाच्या बाबतीत पाहिलं आपण की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत निदर्शनास येतो. कायमस्वरूपी एखादं क्षेत्र जर तुम्ही लागवडीखाली आणलं तर त्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते टप्प्याटप्प्याने घटतच जाताना निदर्शनास येतं. मग त्यामुळेच काय होतं की इतर क्षेत्रांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असतो आणि मग आपल्या देशाचा जो आर्थिक वृद्धीचा दर आहे तो सातत्याने कमी राहतो. त्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नात वृद्धी दर सुसंगत नाही. बऱ्याच राज्यात सरासरी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा दरडोई उत्पन्न कमी आहे आणि दरडोई उत्पन्न म्हणजेच आपण पर हेड इन्कम, पर कॅपिटा इन्कम किंवा प्रति मानसी उत्पन्न असं म्हणतो की आपलं प्रति मानसी उत्पन्न खूप कमी आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न पातळी जर कमी असेल तर ती आपल्या जीवनावश्यक गरजा भागवू शकत नाही आणि त्यामुळेच आपल्या देशातील दारिद्र्य काय होते वाढताना निदर्शनास येते. त्यानंतर पुढे पहा बेरोजगारी व अर्ध बेरोजगारी. आता बेरोजगारी दारिद्र्याचं मूळ कारणच. जर व्यक्तीच्या हाताला रोजगार मिळाला तर उत्पन्न प्राप्तीचं साधन मिळतं आणि उत्पन्न प्राप्तीचं साधन असेल तर तो नक्कीच दारिद्र्यात राहत नाही. पण आपल्याकडे ही शोकांतिका आहे. बेरोजगारीचं प्रमाण सातत्याने वाढताना दिसते. सातत्याने बेरोजगारी, आता तर पहा लॉकडाऊन मध्ये बेरोजगारीचं खूप मोठं संकटच आपल्या अर्थव्यवस्थेवर कोसळलेलं आहे. मग त्याचा परिणाम काय होतो की उत्पन्नाचं साधनच मिळालं नाही. मग आपल्या देशातील जो काही नागरिक आहे तो सातत्याने गरिबीतच राहतो. उत्पन्न मिळवण्याचं साधन नाही, त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होणार नाही आणि मूलभूत गरजा जर पूर्ण होत नसेल तर तो दारिद्र्याच्या अंधकारात कितपत पडलेला निदर्शनास येतो. तर अशा प्रकारे बेरोजगारी व अर्ध बेरोजगारी ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण वाढण्याचं महत्वाचं कारण मानलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढे आर्थिक विषमता. आता आर्थिक विषमतेच्या बाबतीत तुम्हाला मी याआधी बऱ्याच वेळेस उदाहरण दिलंय की आपल्याकडे अंबानी सारखे दिवसाला किंवा तासाला कोट्यावधी रुपये कमावणारे आहे, तर दुसऱ्या बाजूला दिवसभरामध्ये 2 वेळेचं जेवणही मिळणार नाही किंवा मिळत नाही असेही लोक आहेत. म्हणजे आर्थिक विषमता, इन्कम इनइक्वॅलिटी त्याला म्हटलं जातं की ही मोठ्या प्रमाणावर भारतात निदर्शनास येते. भारताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की फार थोड्या लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा खूप मोठा भाग आहे आणि खूप मोठ्या लोकांकडे उत्पन्नाचा खूप छोटासा भाग आहे. म्हणजेच इथे उत्पन्नाची विषमता आपल्या देशामध्ये सातत्याने निदर्शनास येते. पहा, मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमतेमुळे दारिद्र्याची व्याप्ती वाढलेली आहे. उदाहरणार्थ उत्पन्न, मालमत्ता, उपभोग खर्च, कर्ज सुविधा, शेतजमिनीतील वाटप इत्यादीमध्ये सातत्याने तुम्हाला विषमता निदर्शनास येते. काही लोकांकडे खूप जास्त आहे आणि काही लोकांकडे काहीच नाही. म्हणजे खूप थोड्या लोकांकडे खूप जास्त प्रमाणावर संपत्ती एकवटलेली आहे आणि खूप मोठ्या लोकांकडे खूप छोट्या प्रमाणावर संपत्ती एकवटलेली आहे. ही इन्कम इनइक्वॅलिटी भारतामध्ये अस्तित्वात आहे. त्यानंतर पुढे आहे 5वा पॉइंट येतो पायाभूत सुविधांची दुर्लभता. आता पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर. आता सर्वात महत्वाचं, तर तुमच्याकडे पुरेसं उत्पन्न असेल, त्या पुरेशा उत्पन्नामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीचा योग्य प्रकारे उपभोग घेऊ शकतात. म्हणजे उत्पन्न आहे म्हणजेच काय आहे, तुमची जी पर्चेसिंग पॉवर आहे, खरेदी शक्ती, त्यालाच तुमच्या पुस्तकामध्ये क्रय शक्ती असं देखील म्हटलेलं आहे. जर उत्पन्न जास्त असेल तुमची पर्चेसिंग पॉवर जास्त राहते, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वस्तूंचा उपभोग घेऊ शकतात. त्याच उलट जर तुमचं उत्पन्नच कमी असेल तर तुमची पर्चेसिंग पॉवर ही कमी राहते आणि पर्चेसिंग पॉवर, क्रय शक्ती जर कमी असेल तर तुम्ही ऊर्जा, वाहतूक, संदेश वहन, आरोग्य, शिक्षण इत्यादी पायाभूत सुविधांचा वापर करू शकत नाही. म्हणजे पुरेशा उत्पन्नाअभावी तुम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळू शकत नाही आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण नसेल तर चांगला रोजगारही मिळत नाही. चांगल्या प्रकारचा आहार मिळू शकत नाही आणि चांगल्या प्रकारचा आहार नसेल तर आरोग्य तुमचं चांगलं राहत नाही. परिणामी कामाची जी इफिशियन्सी आहे, कामाची कार्यक्षमता आहे ती तुमची कमी राहते आणि तुमच्या उत्पन्नाचं जे महत्वाचं साधन आहे किंवा तुमची जी श्रमशक्ती आहे ती वेस्ट जाते. तर अशा प्रकारे पायाभूत सुविधांची दुर्लभता होते. त्यानंतर चलनवाढ. आता भारतातील दारिद्र्याचं हे पण एक महत्वाचं कारण मानलेलं आहे. चलनवाढ आपण साधारणपणे वस्तू व सेवांच्या किमतीत झालेली वाढ अशा प्रकारे चलनवाढ म्हणतो. आणि चलनवाढ झाल्यामुळे काय होतं की सामान्य माणसांची, की जे गरीब आहे, त्यांची पर्चेसिंग पॉवर, त्याला तुम्ही क्रय शक्ती किंवा खरेदी शक्ती, ती कमी होऊन जाते आणि ती खरेदी शक्ती किंवा क्रय शक्ती कमी झाली
तर त्यांच्या मर्यादित उत्पन्नामध्ये त्यांना बऱ्याचशा वस्तू घेणं कठीण जातं आणि त्यामुळे दारिद्र्य वाढताना निदर्शनास येतं. आता भाववाढीच्या बाबतीत प्राध्यापक क्राउथर यांची एक व्याख्या प्रचलित आहे. त्याला सिंपल व्याख्या आहे पहा, टू मच मनी टू चेसिंग टू फ्यू गुड्स. जास्तीत जास्त पैशाच्या सहाय्याने कमीत कमी वस्तूंचा पाठलाग करणे म्हणजे भाववाढ. भाववाढीत होतं काय की तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त पैसे देतात परंतु पूर्वीपेक्षा कमी वस्तू तुम्हाला मिळतात. एकदम सिंपल उदाहरण देतो पहा तुम्हाला. यूज अँड थ्रो पेन असतात 2 रुपयाचा, 10 रुपयामध्ये तुम्हाला 5 पेन येणार. पण तिथेच जर त्या पेनाची किंमत 5 रुपये झाली म्हणजे 10 रुपयामध्ये तुम्हाला पेन मिळणार किती, फक्त 2. म्हणजेच भाववाढीमध्ये काय होतं, तुमची जी पर्चेसिंग पॉवर आहे ती कमी होऊन जाते, खरेदी शक्ती कमी होऊन जाते आणि हेच महत्वाचं कारण आहे दारिद्र्यामध्ये वाढ होण्याचं. त्यानंतर पुढे आहे पहा प्रादेशिक असंतुलन. आता आपल्या देशाच्या बाबतीत पाहिलं तरी काही भाग औद्योगिकदृष्ट्या किंवा नैसर्गिकदृष्ट्या खूप प्रगत आहे. महाराष्ट्र जरी म्हटलं तरी महाराष्ट्र सुद्धा इंडस्ट्रीयल औद्योगिकदृष्ट्या चांगलं प्रगत राज्य आहे. त्यामुळे इतर राज्यातून जे अविकसित राज्य आहे त्या अविकसित राज्यांतून आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त लोक एकवटले जातात. होतं काय की बरेच प्रदेश असे आहे की ती अविकसित आहे किंवा प्रादेशिक, त्याला तुम्ही काय म्हणता येईल की असंतुलन. त्याच्यामध्ये पहा प्रादेशिक असंतुलन हे दारिद्र्याचे एक कारण आहे. ओरिसा असेल, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, मध्य प्रदेश, आसाम ही राज्य आर्थिक विकासामध्ये मागासलेली असून त्यांचे दारिद्र्याचे गुणोत्तर सर्वात जास्त आहे. म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत ही राज्य अतिशय मागासलेली आहे. त्यामुळे तिथील दारिद्र्याचं किंवा तिथील गरिबीचं प्रमाण काय आहे, अतिरिक्त आहे. त्यानंतर दारिद्र्याचं दृष्टचक्र हे एक महत्वाचं कारण आहे. पहा दारिद्र्याच्या दृष्टचक्रामुळे भारताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की भारतातला जो गरीब आहे, इंडिया इज पुअर बिकॉज ही इज पुअर. भारत गरीब आहे कारण तो गरीब आहे, म्हणजे त्याच्या गरिबीचं मूळ कारणच तो गरीब आहे. परत एकदा स्टेटमेंट सांगतोय, इंडिया इज पुअर बिकॉज ही इज पुअर. भारत गरीब आहे कारण तो गरीब आहे. मग याचा काय संबंध आहे पहा. जे दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे ते पहा तुम्हाला इथे स्क्रीनवर इथे निदर्शनास येत आहे की दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये सर्वात महत्वाचा पहिला पॉइंट येतो पहा, कमी राष्ट्रीय उत्पन्न. आपला देश गरीब आहे त्यामुळे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, कमी आहे. मग जर राष्ट्रीय उत्पन्न कमी असेल त्याचा इफेक्ट काय होतो की जे पर हेड इन्कम आहे, दर डोई उत्पन्न आहे, प्रति मानसी उत्पन्न आहे, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न काय असणार आहे, कमी असणार आहे. जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर आता पहा त्या उत्पन्नाचा इफेक्ट तुमच्या बचतीवर होत असतो, सेव्हिंग. पहा उत्पन्न 2 प्रकारे डिवाइड होत असतं. Y इज इक्वल टू C प्लस S. हे तुम्हाला याआधी सांगितलं नाही मी. पहा पुन्हा एकदा सांगतोय, Y इज इक्वल टू C प्लस S. इन्कम इज इक्वल टू C स्टँड फॉर कन्झम्पशन अँड प्लस S स्टँड फॉर सेव्हिंग. म्हणजेच उपभोग आणि बचत या दोन्हीमध्ये उत्पन्न विभागलं जातं. जर तुमचं उत्पन्न मर्यादित असेल, एकदम सिंपल उदाहरण देतो पहा, तुमचं दिवसाला तुम्हाला 100 रुपये मिळतात, ज्या 100 रुपयाच्या सहाय्याने तुमचं 2 टायमाचं जेवण पूर्ण होतं. म्हणजेच तुमचं 100 रुपये हे जे काही दिवसाचं मिळणार उत्पन्न आहे ते सर्वच्या सर्व उपभोगावर खर्च होते. येथे बचत शिल्लक राहते का, अजिबात नाही. म्हणजे कमी उत्पन्न असेल तर तुमची बचत 0 राहते. पण जसं उत्पन्न वाढत जातं तसं वाढत्या उत्पन्नाबरोबर तुमची बचत वाढत जाते. पण आपल्या देशाच्या बाबतीत पहा, आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी आहे आणि दरडोई उत्पन्न जर कमी असेल तर त्याचा इफेक्ट होतो बचतीवर. तुमची बचत कमी राहते, म्हणजे तुमचं उपभोग जास्त राहून तुमची बचत काय होऊन जाते, कमी होते. त्यानंतर पहा जर बचत कमी असेल, आता तुम्ही बचत केली, समजा बचत केली, ते पैसे तुम्ही तसेच्या तसे तुमच्या घरात ठेवत नाही, ते पैसे काय करतात तुम्ही बँकेमध्ये ठेवतात किंवा त्या पैशाच्या साहाय्याने कुठली तरी एखादी भांडवली वस्तू खरेदी करतात. म्हणजेच काय करतात तुम्ही, कॅपिटल क्रिएशन करतात, भांडवल निर्मिती करतात. जर तुमची बचत जास्त असेल तर तुमची भांडवल निर्मिती जास्त असते. पण आपल्या देशाच्या बाबतीत काय होतंय पहा, की दारिद्र्याच्या दुष्टचक्रामुळे आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी म्हणून बचत कमी राहते आणि बचत कमी राहिल्यामुळेच भांडवल निर्मिती पण काय होते, कमी होते. आणि जर भांडवल निर्मिती कमी होत असेल तर
त्या कमी भांडवल निर्मितीमुळे इन्व्हेस्टमेंट पण, त्याचा इफेक्ट इन्व्हेस्टमेंटवर होतो, गुंतवणुकीवर होतो. जर तुमच्याकडे पुरेसा पैसाच उपलब्ध नसेल, भांडवल निर्मिती, समजा भांडवल, पैसा रुपये भांडवलच तुमच्याकडे नाही, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू शकत नाही. इन्व्हेस्टमेंट तुमची कमी राहते. आणि जर तुमची इन्व्हेस्टमेंट कमी असेल, गुंतवणूक कमी असेल, गुंतवणुकीचा जो इफेक्ट आहे तो उत्पादनावर होतो, प्रोडक्शन कमी राहतं. जर प्रोडक्शन कमी राहतं म्हणजे दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये कमी गुंतवणूक, त्यानंतरचा पुढचा पॉइंट येतो कमी उत्पादन. प्रोडक्शन जर कमी राहिलं तर त्याचा इफेक्ट काय होतो, तर ते प्रोडक्शन निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे प्रोडक्शन फॅक्टर आहे त्यांना कामावरून काढून टाकलं जातं. म्हणजेच काय होतं पहा, बेरोजगार होऊन जातात. म्हणजे जर प्रोडक्शन कमी असेल तर रोजगार पण तिथे काय राहतो, कमी राहतो. आणि जर लोकांना रोजगारच मिळत नसेल तर त्याचा इफेक्ट त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय होतं, कमी होतं. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या याआधी मी तुम्हाला सांगितली, पुन्हा एकदा सांगतो पहा. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी गणना न करता पैशात केलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजेच आता जर इथे उत्पादन कमी राहत असेल आणि उत्पादन कमी राहिल्यामुळे जे प्रोडक्शन फॅक्टर आहे त्यांना कामावरून काढून टाकलं जात असेल, म्हणजेच रोजगार इथे काय होतो, कमी होत असेल, तर त्याचा इफेक्ट राष्ट्रीय उत्पन्न काय राहणार, तुमचं कमी राहणार. अशा प्रकारे उत्पन्न कमी म्हणून दरडोई उत्पन्न कमी म्हणून बचत कमी म्हणून भांडवल निर्मिती कमी, कॅपिटल क्रिएशन कमी म्हणून इन्व्हेस्टमेंट कमी म्हणून उत्पादन कमी, आणि उत्पादन कमी म्हणून पुन्हा बेरोजगारी किंवा रोजगार निर्मिती कमी. हे सातत्याने चालू राहतं. यालाच तुम्ही म्हणतात दारिद्र्याचे दृष्टचक्र. मग ही दारिद्र्याचं दृष्टचक्र तोडण्यासाठी शासनाची भूमिका महत्वाची असते. त्यानंतर पहा, गरिबीचं जे कारण आहे ते 30, 90 आणि शेवटचं कारण इतर घटक. त्यामध्ये पहा, नैसर्गिक आपत्ती, पुनरावृत्ती, त्यानंतर जात, धर्म, वर्ण व लिंग भेदभाव, प्रशासकीय अकार्यक्षमता व भ्रष्टाचार, सार्वजनिक वितरण पद्धतीमधील अडथळे, ही सर्व आपल्या देशात जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य वाढविण्याची ही सर्व कारणं आहेत. आपल्या देशात दारिद्र्य का सातत्याने वाढत आहे याची ही सर्व कारणं आपण आजच्या या लेक्चरला पाहिलेली आहे. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चरमध्ये काही तुम्हाला महत्वाचे पॉइंट सांगितले ते युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न असेल, त्यानंतर निरपेक्ष दारिद्र्य असेल, सापेक्ष दारिद्र्य असेल आणि भाववाढ, याच्या ज्या काही संकल्पना सांगितलेल्या आहेत त्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.